महत्त्वाची बातमी। भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय। अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं म्हणून मॉस्को ऑलिम्पिकवर अमेरिकेनं बहिष्कार टाकला होता अशी आठवण सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला करून दिली आहे। आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंद की गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा, त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशाहसाठी। कोण आहे जयशाह? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता। तुम्ही गुगल करून बघा का टाकला होता। रशिया अमेरिकेत घुसली होती म्हणून नाही, रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसली होती म्हणून अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाखाली काही देशांनी त्या ऑलिम्पिक्सवरती बहिष्कार टाकला। ऑलिम्पिकवरती संपूर्ण जग हा तर कुठला कप आहे? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे। हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चड्डीत ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे, म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये। आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरखा घालून उभा राहणार? संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। आशिष शेलरचं ज्ञान कमी आहे। जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या। बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही। आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता। तर भारत पाक क्रिकेट सामन्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपली असतानाच आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा जुंपली आहे। मियादादला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांनी क्रिकेटवर बोलू नये असं भाजपचे माध्यम प्रभारी नवनाथ बन म्हणाले। नवनाथ बन यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंची शिवसेना देखील नाराज झाली। बाळासाहेबांवर असं कोणी बोलत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो असं शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले। जावेद मियादादला घरी बोलवून बिर्याणी खिलवणाऱ्यांनी भारत पाकिस्तान बद्दल बोलू नये, त्यांना तो अधिकार नाही। नवनाथ बने हे एक नवीन प्रवक्ते आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीचं बोलणं झालं, त्याचं समर्थन शिवसेना कधीच करणार नाही। उलट अशा पद्धतीने जर बाळासाहेबांवर कोणी बोलत असेल तर आम्ही नक्कीच त्याचा निषेध करतो। आंदोलक लक्ष्मण हाकेंना कॅमेऱ्यासमोर रडू कोसळलं। माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा हाकेंवर आरोप असून या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होतोय। यावर मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल अशी प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांना कॅमेऱ्यासमोर रडू कोसळलं। लक्ष्मण हाके यांनी ओबीसींसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा कथित व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना हाकेंना रडू कोसळले। सगळे वार माझ्या अंगावर झेलले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना अक्षरशः रडू कोसळलंय। छगन भुजबळ आणि माळी समाजाबद्दलचं हाकेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे।
दरम्यान हाकेंचं हे वक्तव्य व्हायरलही झालं. त्यानंतर छगन भुजबळांनी हाकेंबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली आणि हाकेंना रडू कोसळलं. त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेलले. काय माळ्यांची दुखली ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून भजबराकडे चाललं हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांवर गेला नाही कधी गेला नाही. मग आता काय करायचं. हे सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे. मी प्रचंड फ्रस्ट्रेट आहे पण मी बोलायचं थांबणार नाही. भावनिक होत आहे सर तुम्ही, कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही. त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत. हे एवढी गोष्ट बोलत असताना त्यामुळं ठीक आहे. इतकं दुःख का करून घेत आहे? अरे श्वास म्हणून जगतोय. आपण केलेलं वक्तव्य 4 भिंतीतलं होतं हे हाके मान्य करतायत. व्हिडिओत मीच आहे मात्र त्यातला आवाज माझा नाही असा दावाही हाके करतायत. बाकी कुठला कार्यकर्ता भुजबळांवर गेला नाही कधी गेला नाही. 4 भिंतीच्या आत काय बोलायचं मला चांगलं कळतं. मला तसं कधी वाटलं तर मी 4 भिंतीच्या आत मी माझे जे दैवत असतील त्या दैवत 4 भिंतीतलाच तर व्हिडिओ आहे की हो, पण मग तो सार्वजनिक ठिकाणी कसा करावा याचं एथिक्स ह्या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला. अडचण ही आहे का की व्हिडिओ सार्वजनिक झाला? नाही तो व्हिडिओ खरा असता तर मी एका क्षणात मी माफी मागितली असती. पण आगा जे घडल्याची नाही त्याची जर मला माफी मागायला लागत असेल तर मला वेदना होतात. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या रास्त आहेत मात्र ओबीसी मधून आरक्षण हा पर्याय नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तुमचा आमचा वैर नाही, मराठी ओबीसी भांडण कशाला लावता असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. माझं म्हणणं काय, जरांगे पाटलांची मागणी रास्तही आहे. मी एवढा संवेदनशील आहे तर मग तुम्ही म्हणाल रोख बदलताय का? आणि माझी विनंती अशी आहे की जरांगे पाटलाच्या मागणीवरनं उद्या ते 100% सक्सेसही झाले, कारण त्यांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे. ते प्रभाव टाकू शकतात गव्हर्नमेंटवरती. आम्ही तेच म्हणत होतो ना मग 1.5 वर्ष. तुमचं आमचं काही नाही, कशाला नाराजी करता धनगर मराठ्यात, कशाला ओबीसी मराठ्यात करताय. आमच्या मागण्याच रास्ता आहेत आणि ओबीसीतच यात. त्या जरांगेंच्या मागण्या रास्त पण ओबीसी मधून आरक्षण हा पर्याय नाही. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्याबद्दल हे वक्तव्य केलं आहे. तुमचा आमचा वैर नाही, उगाच कशाला भांडण लावता असं जरांगे यांनी म्हटलंय. तर नाशिकला संधी दिली, मुंबईतही एकदा संधी द्या. आशिष शेलार यांच्या कार्यालयाबाहेरून अमित ठाकरेंनी मुंबईतल्या जनतेला हे आवाहन केलं. सर्व समस्यांच्या प्रश्नांना एकच उत्तर, राज ठाकरे असंही अमित ठाकरे यांनी म्हटलंय. गणेशोत्सव कालावधीमधील परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात त्यांनी आज शेलारांना निवेदन दिलं. यावेळी शेलार आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये स्वतंत्र बैठक देखील झाली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुंबईतल्या आशिष शेलारांच्या कार्यालयात ही बैठक झाली. गणेशोत्सव कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अमित ठाकरेंनी शेलारांना निवेदन दिले. बैठक संपल्यानंतर अमित ठाकरेंनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी मुंबई महापालिकेत मनसेला विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केले. 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर आज अमित ठाकरे हे आशिष शेलार यांना भेटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलंय. मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, पहिल्यांदा नाही साचलं पाणी. एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं. तर त्यांनी म्हटलं की हे वर्षानुवर्षाची परंपरा आहे, आमच्या हाती सत्ता द्या. नाशिकमध्ये जसा बदल केला तसा इथे बघा, बोलण्यावर तर काही टॅक्स नाही आहे आणि मतं मांडण्यावर कुठला GST नाही आहे. त्याच्यापेक्षा अजून काय बोलू मी.
असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिषला सर खूप जुने मित्र, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही. जर विरोधी पक्ष असतील तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काही चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. अमित ठाकरे यांनी तुम्हाला गणेशोत्सवाचे निमंत्रण दिलंय का? आणि मुळात या विधानसभेच्या कालावधीत दोन मित्रांमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तो येत्या कालावधीमध्ये मिटलेला आम्हाला बघायला मिळेल. कुणीतरी आओ फिर से दिया गेला असं नो कॉमेंट, नो कॉमेंट. मतदान चोरीच्या आरोपावरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला असून फडणवीसांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींनी मतचोरीचा बुरखा फाडलाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. तर वोट चोरी म्हणणाऱ्यांचं डोकं चोरीला गेलं अशी टीका फडणवीसांनी केली. आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय, त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे, ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे. म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यातला दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, 25% यांच्याही करता आशीर्वाद मागा की यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत? कोणीच नाही आहेत. तर गणपती तुमचा किंमतही तुमचीच उपक्रमाचा राज ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ. मनसे कार्यकर्ते प्रल्हाद गवळी यांचा उपक्रम. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमध्ये फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून 2 गटांमध्ये राडा, 5 पोलिसांसह 8 जण जखमी. राड्याप्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून बाद झालेल्या ठिकाणची पाहणी. सिद्धार्थनगर परिसरात नेमलेल्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. वसईमध्ये शाळकरी मुलांच्या अंगावर विजेचा पोल पडल्याची घटना. पाठीवरील बॅगमुळे मुलगा थोडक्यात बचावला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. भिवंडीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टरचा बळी. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरील डॉक्टरांचा तोल गेला. रस्त्यावर पडल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने दिली धडक. अपघातानंतर स्थानिकांकडून निदर्शनं, काही काळ वाहतूक कोंडी. प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. प्रलंबित नागरी योजना पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत. आणि एक महत्त्वाची बातमी. मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत. आमच्या मागण्या रास्त आहेत आणि बैठका सुरू आहेत असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. झोपायची वेळ नाहीये. सगळ्यांनी खरबडून जागे व्हा आणि मुंबईकडे निघा. शेवटी लेकराबाळाच्या शापशिवाय आपण कोणी घेऊ नका. तयारी पूर्ण झाली. 25 तारखेला म्हणजे परवा दुपारी आपण महत्त्वाची प्रेससुद्धा अंतरवालीत लावली. तयारी पूर्ण झाली, निघालो मुंबईला. उद्या बीड जिल्हा. मागण्याची अंमलबजावणीच नाही झाली, चर्चा किती दिवस करायची? अंमलबजावणीच नाही झाली तर आता थांबायची इच्छा नाही आमची. कारण किती ऐकावं, किती संयम आहे, समाजानं किती संयम धरायचा आणि का बरं ऐकायचं? आमचं खरं असून खोटं असतं तर ठीक आहे, चला पुढच्या वड्यात, चला पुढच्या वड्यात. आता नाही चालणार ती तसली तुमची लबाडपणा सरकारचा. आता आम्ही खपून नाही घेणार कसल्याच परिस्थितीत.